पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या कचरा टाकण्याच्या प्रकरणाविरोधात आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। MIT आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी अर्थात MIT ADT शैक्षणिक संकुलातील हजारो विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली। दररोज कोणतीही प्रक्रिया न करता 35 ते 40 ट्रॅक्टर कचरा नदीत टाकला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या कचऱ्याला 26 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागून 4 दिवस विषारी धूर पसरला होता। यामुळे अनेक विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास होऊन रुग्णालयात दाखल करावे लागले। ही आग विझविण्यासाठी PMRDA चा एकमेव अग्निशमन बंब आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना 5 दिवस झगडावे लागले। 20,000हून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने नदीपात्रात कचरा टाकणे बंद करावे अशी ठाम मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। तर की दोन्ही ग्रामपंचायती त्यांचा ठराव देतील आणि जिथं काही कुठे लायझनिंग लागेल, कोऑर्डिनेशन लागेल, त्याकरिता MIT ADT विद्यापीठाचं बाजूने आम्ही काही लागणारी मदत तिथं कोऑर्डिनेशनसाठी किंवा लायझनिंगसाठी जी काय आहे ती आम्ही अवश्य करू आणि या बाबतीमध्ये पाठपुरावा करून आपल्याला ती जागा मिळवता येईल आणि त्या जागेवरती हा जो काही कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा जो काही प्लांट आहे तो बसवता येईल आणि त्या माध्यमातून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवता येईल अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेला घेतली होती। आणि त्यामध्ये सहकार्याची भावना म्हणून आपण त्याला म्हटलं होतं की ठीक आहे, आता यांच्याकडे जागाच उपलब्ध नाहीये तर आता त्यांना इमिडिएट सोल्युशन काय करता येईल, तर ठीक आहे या गाड्या ज्या काही या कॅम्पसमधून जात आहेत तर त्यांना आपण अलाव करूयात अशी भूमिका विद्यापीठाने त्यावेळेला घेतलेली होती। परंतु हळूहळू काय होत गेलं की आता वाढतं शहरीकरण आहे, लोकसंख्या वाढली। पूर्वी कदाचित एवढी लोकसंख्या नव्हती, एवढा कचराही त्या ठिकाणी निर्माण होत नव्हता। त्यामुळे कदाचित वर्षभर जे काही डंप होत होतं ते पाऊस आला, पूर आला की त्या पाण्यामध्ये पुढे वाहून जात होतं आणि तो प्रश्न मिटत होता। मी MIT आर्ट डिझाइन आणि टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आहे। आमचं कॉलेज लोणी काळभोर या गावात आहे, जे की हडपसरच्या आहे ना ठीक पासच आहे। तर ना आता काय प्रॉब्लेम झालेली आहे की ना 6 दिवसाआधी इथे आमच्या विद्यापीठापासून आहे ना मुळा-मुठा ही ना नदी जाते, तर तिथे ना काठेवर ना कचरा टाकतात शासन आणि त्या कचऱ्याला आग लागली। तर त्याने इतका धूर जमा झाला होता ना आमच्या कॉलेजमध्ये की ना अक्षरशः 1 फुटाच्या अंतरावर काही दिसत नव्हतं, एवढा धूर होता। आमच्या कॉलेजमध्ये आता 20,000 मुलं आहेत। आमच्याकडे ना विश्वशांती गुरुकुल परत ना लहान CBSE चे मुलं आहेत ना, ज्युनियर KG LKG फर्स्ट पासून ते 10th आणि 12th पर्यंत आमच्याकडे मुलं आहेत आणि त्याच्यानंतर बॅचलर्स मास्टर्ससाठी मुलं आहेत। यातला इतका त्रास झाला, अराउंड 6,000 मुलं आमच्या हॉस्टेलमध्ये राहतात इन कॅम्पसमध्ये। त्यांना आहे ना लिटरली मास्क घालून झोपायला लागलं होतं, एवढं आहे। आता पेपर चालू आहे, आम्ही आमचे ना परीक्षा वगैरे सगळं सोडून इथे आलो आंदोलन करायला, कारण का त्याच्याबद्दल काही ना काहीतरी केलं पाहिजे। इतका मुलांना त्रास होतोय, 50 मुलं ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तर आमच्याकडे अँब्युलन्स कमी पडले होते मुलांना घेऊन जायला, एवढं आहे ना सिरियस प्रॉब्लेम झाली होती। तर म्हणजे हे जे होत आहे तर शासनाने काहीतरी केलं पाहिजे याच्याबद्दल, कारण का आमच्या मुलांना खूप त्रास होतो। बाहेरून मुलं येतात इथे शिकायला, एवढे आहे ना सगळे पैसे घालतोय आम्ही इथे शिकण्यासाठी आणि आम्हाला इथे एवढं असा एक्सपिरियन्स भेटतो। तुमची काय मागणी, तर काय मागणी याच्यात? आमची मागणी एवढीच आहे की जो साईडला तो कचरा टाकला जातोय तो कचरा तिथून काढला पाहिजे, त्याचं प्रॉपर डिस्पोजल झालं पाहिजे। हे असं आग लावणं किंवा आग लागणं, ज्याने धूर होतोय, ज्याने एवढं पोल्युशन होतंय, हे सगळं थांबलं पाहिजे आणि आमच्या मुलांना एक सुरक्षित कॅम्पस